राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात महत्त्वाचे केंद्र असलेल्या अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला 18 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत ईमेलवर हा मेल धमकीचा प्राप्त झाला असून शासकीय वर्तुळात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. धमकीचा मेल मिळताच पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून बॉम्बशोधक पथक, नाशक पथक, अग्निशामक दल, तोफखाना पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाचं परिसर, पार्किंग, खुद्द जिल्हाधिकाऱ्यांचे दालन, सखोल झाडाझाडती या ठिकाणी घेतली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या तातडीने इमारतीबाहेर काढण्यात आले असून अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण या ठिकाणी पसरल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी खुद्द केंद्र असल्याने या ठिकाणी मोठी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आली. सध्या बॉम्बशोधक पथकाकडून संपूर्ण इमारतीची तपासणी सुरू असून अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू या ठिकाणी सापडली नाही. मात्र खबरदारी म्हणून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. प्रतिनिधी शुभम पाचरणे, अहिल्यानगर. बंद करून द्या. आम्ही आलो सगळे घेऊन आलो. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.